सो फ्रेंड्स, तोरणपट्टीची स्टार्ट करताना आपल्याला पहिली एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि 20 चेन्स करून घ्यायचे आहेत. 20 चेन्स करून घ्यायचे आहेत. 20 चेन्स करून घेतल्यात आपण. त्याच्यानंतर 2 चेन एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. म्हणजे 1 2 3 हा आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार आणि पुढच्या प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे घालून आपल्याला 20 चेनवर 20 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. तर आपण आता प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशे घालून ही पट्टी कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण 20 चेनवर 20 डबल क्रोशे घालून घेतले आहेत आणि आपली ही तोरणपट्टीची स्टार्टिंग लाईन आहे. आता आपल्याला पुढे डिझाईन तयार करायची. तर 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं. 3 चेन हा आपला एक डबल क्रोशे झाला. अजून आपल्याला 5 डबल क्रोशे घालायचे आहेत. प्रत्येक डबल क्रोशावर डबल क्रोशे. 2 3 4 5 5 डबल क्रोशांवर 5 डबल क्रोशे घालून घेतले. त्याच्यानंतर 1 2 3 4 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन खालनं स्किप करून चौथ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, एक व्ही तयार करायचं आहे. म्हणजे एक डबल क्रोशे, 3 चेन आणि पुन्हा त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे. म्हणजे आपल्याला व्ही तयार करायचं आहे असं. त्याच्यानंतर पुन्हा 1 2 3 4 4 चेन, इकडनं 1 1 2 3 3 चेन स्किप केल्या. पुढे 6 डबल क्रोशांवर 6 डबल क्रोशे घालून घ्यायचे. 2 3 4 5 6. म्हणजे दोन्हीकडनं पट्टीला 6 डबल क्रोशे आणि मध्ये डिझाईन असं ह्या पट्टीचा पॅटर्न असणार आहे. तर इथे आपण 6 डबल क्रोशांवर 6 डबल क्रोशे घालून घेऊया. असं आपलं पट्टीचा पॅटर्न असणार आहे. दोन्हीकडे 6 डबल क्रोशे आणि मध्ये डिझाईन. एक लाईन व्हीची असणार आहे आणि एक लाईन आपल्याला पफची डिझाईन करायची आहे. तर आता पुन्हा चेन आपला एक डबल क्रोशे झाला. 5 डबल क्रोशांवर 5 डबल क्रोशे घालून घेऊया. म्हणजे टोटल 6 डबल क्रोशे होतील. 6 डबल क्रोशे. त्याच्यानंतर आता एक चेन घ्यायची आणि हा जो आपण व्ही केला आहे त्याच्यामध्ये पफ तयार करायचा. 1 2 3. मी 3 लूपचा पफ करते. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही लूप वाढवू शकता. असे आपल्याला टोटल 4 पफ या व्हीमध्ये तयार करून घ्यायचे आहेत. मी आता 3 वेळेला लूप घेते. हा दुसरा पफ. 2 3 आणि 4 पफ झाले. पुन्हा आता एक चेन घ्यायची. पुन्हा पुढच्या 6 डबल क्रोशांवर 6 डबल क्रोशे. 3 चेन घ्यायची, टर्न करून हे 6 डबल क्रोशे घालून आपण आता पुढची डिझाईन करूया. आपण इथे 6 डबल क्रोशे घातले. 3 चेन घेऊन डिझाईन टर्न केली. पुन्हा 6 डबल क्रोशांवर 6 डबल क्रोशे घातले. आता आपल्याला व्हीची लाईन करायची आहे. पुन्हा 1 2 3 4 चेन आणि इथे हे जे 4 पफ केले आहेत त्यातल्या मधल्या पफमध्ये म्हणजे 2 पफ सोडून मधली जी गॅप आहे तिकडे एक डबल क्रोशे, 3 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे. असं व्ही पॅटर्न. पुन्हा 4 चेन. पुन्हा पुढच्या 6 डबल क्रोशांवर 6 डबल क्रोशे घालून घेऊया. पुन्हा 3 चेननी टर्न करून 6 डबल क्रोशे घालून आपण या डिझाईनपर्यंत येऊया. पुन्हा आपण 3 चेन घेऊन टर्न करून 6 डबल क्रोशे घातले. आता आपल्याला पफ पॅटर्न करायचं आहे. व्ही पॅटर्न करताना दोन्हीकडे 4 चेन्स घ्यायच्या. पफ पॅटर्न करताना एक चेन घ्यायची. एक चेन घेऊन 4 पफ तयार करायचे. एक चेन आणि पुढे पुन्हा 6 डबल क्रोशे घालून घेऊया. सो फ्रेंड्स, अशाच पॅटर्नमध्ये आपल्याला ही तोरणपट्टी कंप्लीट करायची आहे. एक लाईन व्हीची येणार, दोन्हीकडे 6 डबल क्रोशे, एक लाईन व्हीची, एक लाईन पफची. अशी आपली जेवढी दरवाजाची रुंदी आहे तेवढी आपण ही तोरणपट्टी कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, मी ही डिझाईन कंप्लीट करून जेवढी दरवाजाची रुंदी आहे तेवढी ही तोरणपट्टी कंप्लीट केली आहे.
दरवाजाच्या रुंदीनुसार जेव्हा आपण आपल्या लास्टच्या लाईनला येणार त्यावेळेला एकदम शेवटची लाईन पुन्हा आपल्याला 20 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट लाईन मॅच होऊन तोरणपट्टी कंप्लीट होणार. तर अशा पद्धतीने ही मी तोरणपट्टी कंप्लीट केलेली आहे. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा तोरणपट्टीचा पॅटर्न तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.